बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळ हे सध्या दक्षिण भारतामध्ये धुमाकूळ घालताना दिसतंय। त्यामुळे तमिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक यांसह दक्षिणेतील अनेक राज्यांना मोठा फटका बसलाय। या चक्रीवादळाचा परिणाम आता महाराष्ट्रामध्ये जाणवायला सुरुवात झाली आहे। तमिळनाडूमधील करैकल आणि महाबलीपुरम या दरम्यान फेंगल चक्रीवादळाचा लँडफॉल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। चक्रीवादळ जमिनीवरती प्रवेश करत असताना वादळाच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी अधिकाधिक 90 किलोमीटर पर्यंत नोंदवला जाऊ शकतो असंही सांगण्यात आलं। या वादळामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। वादळाचा प्रवास संथ गतीने होत असल्याने एकाच भागावरती मोठा पाऊस झाल्याचं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे। विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पाडणाऱ्या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव हा मंगळवारपर्यंत आणखी कमकुवत होण्याची अपेक्षा आहे। तो पुढे सरकत असताना राज्यामधील 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। लोकसभेतील विरोधी पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांनी मंगळवारी तमिळनाडूमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाला विनाशकारी असं म्हटलं आणि राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना शक्य तिथे मदत कार्यामध्ये प्रशासनाला मदत करण्याचं आवाहन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तमिळनाडूचे मुख्यमंत्री के राज्यातील पूरस्थितीबाबत त्यांनी श्री मोदींनी राज्याला सर्वतोपरी मदत आणि पाठबळ देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।